नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। काल आपण लेसन बघितला होता द वाईल्ड बोअर अँड द फॉक्स। तर काल आपण तो लेसन शिकलो। आज आपण त्यातले जे एक्झरसाइज आहे किंवा जे क्वेश्चन आणि आन्सर्स आहे ते या ठिकाणी आपण सॉल्व करणार आहोत। तर क्वेश्चन नंबर फर्स्ट, लिसन टू द स्टोरी केअरफुली ॲज यू लिसन टिक ओनली दोज वर्ड दॅट अपिअर इन द स्टोरी। ही स्टोरी तुम्ही केअरफुली ऐकलेली आहे। तर आता या स्टोरीमध्ये कोणकोणते वर्ड आलेले आहेत ते या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचे, शोधायचे आहेत। तर आलेले वर्ड जे आहेत त्या वर्डला मी या ठिकाणी बॉक्सेस केलेले आहेत। तर कोणकोणते वर्ड आलेले आहे? पहिला वर्ड आहे वाईल्ड, दुसरा आहे बोअर, तिसरा आहे फॉक्स, चौथा आहे बार्क, पाचवा आहे फन, सहावा आहे सॉ, सातवा टीज, 8 वॉक, 9 डे, 10 वर्क, 11 हार्ड, 12 ओल्ड आणि 13 चान्स। अशा प्रकारे हे सर्व वर्ड आपल्याला लेसनमध्ये आलेले आहेत। त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड, फाइंड अँड लेबल द फॉलोइंग इन द पिक्चर ऑन पेज नंबर 36। पेज नंबर 36वर आपल्याला जे चित्र दिलेले आहे त्या चित्रावर आपल्याला अ वाईल्ड बोअर, टस्क आणि अ ट्री ट्रंक हे त्या ठिकाणी नावं आपल्याला द्यायची आहेत। तर ती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। हे बघा, इथे चित्रात इथं बाण दाखवलेला आहे, त्या ठिकाणी आहे अ वाईल्ड बोअर। त्यानंतर हा दुसरा बाण दाखवला आहे, तिथं आहे टस्क आणि तिसरा बाण दाखवला आहे, तिथं आहे अ ट्री ट्रंक। असे या चित्रामध्ये आपल्याला ही नावं द्यायची आहेत। त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, लिसन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन ओरली यूजिंग ओनली वन वर्ड अँड फ्रेज। तर खालील क्वेश्चन हे केअरफुली ऐकायचे आणि त्याची उत्तरं ही एका शब्दामध्ये किंवा एका फ्रेजमध्येही द्यायची आहे। मी या ठिकाणी या क्वेश्चनची आन्सर्स ही या ठिकाणी लिहिलेली आहेत। मी सुरुवातीला तुम्हाला ही आन्सर्स वाचून दाखवते, त्यानंतर जी नोटबुकमध्ये सोडवली ते नोटबुकही तुम्हाला दाखवते। क्वेश्चन नंबर फर्स्ट, वन डे अ वाईल्ड बोअर वॉज शार्पनिंग हिज टस्क अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री. व्हॉट वॉज द बोअर डुईंग? तर या ठिकाणी एके दिवशी एक वाईल्ड बोअर हा आपल्या जे काही सुळे आहे त्या सुळ्यांना धार लावत होता, झाडाला घासून त्या सुळ्यांना धार लावत होता। व्हॉट वॉज द बोअर डुईंग? तर तो त्या ठिकाणी काय करत होता? तर ही वॉज शार्पनिंग हिज टस्क, तो त्याच्या सुळ्यांना धार लावत होता। हे झालं त्याचा आन्सर। सेकंड, ही वॉज डुईंग इट केअरफुली, हाऊ वॉज ही डुईंग इट? तर तो त्या ठिकाणी ते अगदी केअरफुली लावत होता, पण तो कसं लावत होता? तर अगदी केअरफुली, ही डुईंग इट केअरफुली, अगदी केअरफुली असा तो लावत होता। देअर लिव्ड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट हू लिव्ड इन द सेम फॉरेस्ट। तर या जंगलामध्ये एक फॉक्स राहत होता। हू लिव्ड इन द सेम फॉरेस्ट, या सेम फॉरेस्ट किंवा या सेम जंगलामध्ये कोण राहत होतं? अ फॉक्स. वेन द फॉक्स सॉ द वाईल्ड बोअर ही डिसाइडेड टू टीज हिम हू सॉ द वाईल्ड बोअर। या ठिकाणी जेव्हा हा जो फॉक्स होता, या फॉक्सने वाईल्ड बोअरला पाहिलं आणि ठरवलं की त्याला आपण या ठिकाणी चिडवायचं किंवा त्याची चीड काढायची। हू सॉ द वाईल्ड बोअर, त्या वाईल्ड बोअरला कोणी पाहिलं? तर द फॉक्स। आणि व्हॉट डीड ही डिसाइडेड टू डू? ही डिसाइडेड टू टीज हिम। क्वेश्चन नंबर 5, बट द बोअर डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम. डिड द बोअर पे एनी अटेन्शन टू हिम? परंतु जर तो जो बोअर आहे, रानडुक्कर आहे, याने त्या ठिकाणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही। डिड द बोअर पे एनी अटेन्शन टू हिम, त्याच्या कोणत्याही गोष्टीकडे त्याने लक्ष दिलं नाही। तर द बोअर डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम, त्याने त्याच्या कोणत्याही ॲक्शनकडे या ठिकाणी लक्ष दिलेलं नाही। अशा प्रकारे हे क्वेश्चन या ठिकाणी सोडवलेले। या ठिकाणी त्याची आन्सर्स मी माझ्या नोटबुकमध्ये सॉल्व केलेली आहे, तुम्ही बघू शकता।
त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, मॅच द वर्ड्स ऑर फ्रेजेस इन A and B विथ रेफरन्स टू द स्टोरी. तर या ठिकाणी आपल्याला काही शब्द दिलेले आणि काही फ्रेजेस दिलेले आहे. तर ए कॉलम आणि बी कॉलम आखलेले आणि त्या ठिकाणी एक कॉलममधल्या शब्दांच्या जोड्या या बी कॉलममध्ये लावायच्या आहेत. तर पहिली आहे लुक फॉर, त्याची जोडी आहे अ चान्स. सेकंड आहे मेक फन ऑफ, त्याची जोडी आहे अदर ॲनिमल्स. थर्ड शार्पन, त्याची जोडी आहे टस्क. 4 पे अटेन्शन टू, त्याची जोडी आहे द फॉक्स. अशा प्रकारे हा आहे क्वेश्चन नंबर 4.